नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आजच्या करिअर कट्टा या विशेष भागामध्ये आपले आजचे पाहुणे आहेत भूषण महाले. भूषण इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये चीफ मॅनेजर आहेत. तर फायनान्स फील्ड मध्ये काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात, करिअर करायचं असेल तर काय करावं लागेल त्यासाठी, आणि भूषणचं करिअर पण ह्यासोबतच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर त्यांच्यासोबत गप्पा मारताना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणारच आहेत. तर त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात करूया. नमस्कार भूषण, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या एपिसोडमध्ये. नमस्कार माधुरी. मला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून तुमचं शिक्षण, फॅमिली बॅकग्राऊंड, थोडं तुमच्याबद्दल. मी ऍक्च्युली बेसिकली MBA फायनान्स आहे. MIT इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे बँड्राचं आहे तिकडनं मी MBA फायनान्स केले. त्याच्यानंतर मी काही सर्टिफिकेट कोर्स पण केले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सचं. मी सर्टिफाईड बँकर आहे. फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे मिडल क्लास बॅकग्राऊंड. माझे वडील प्रायमरी टीचर. 10वी पर्यंतचं शिक्षण एका खेड्यावर झालेलं. त्याच्यानंतर 11वी-12वी जे सायन्समध्ये ऍडमिशन मिळालं कल्याणला. मी ऍडमिशन बिर्ला कॉलेज कल्याणला. 10वीला एक चांगले मार्क्स मिळाले होते, त्यामुळे पप्पांची इच्छा होती की चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं, म्हणून मी कल्याणला आलो. त्याच्यानंतर कल्याणला आल्यानंतर एक संगत चांगली मिळाली, मित्र चांगले मिळाले त्यांच्या सजेशन प्रमाणे, आणि एक कुठे स्कोप आहे, काय गोष्ट केली पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला कुठे व्यवसाय, कुठले अपॉर्च्युनिटीज मिळतील, त्या दृष्टीने मग करिअर होत गेलं. MBA फायनान्स केलं, कॅम्पस प्लेसमेंट झालं आणि चालू आहे व्यवस्थित आता. वाव, ग्रेट. खूपच छान आहे. कॅम्पस सिलेक्शन होणं हीच खूप मोठी गोष्ट असते. तर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही MBA फायनान्स बँड्राला कॉलेजला केलं होतं, तर असे काही फायनान्स मधून जर MBA करायचं असेल स्पेशली फायनान्ससाठी, तर असे काही चांगले कॉलेजेस वगैरे आहेत का आपल्या महाराष्ट्रामध्ये, किंवा तुम्ही शॉर्टलिस्ट केले होते का त्यावेळेला? माझं बेसिकली फायनान्स मध्ये जर करिअर करायचं आहे तर हम्म. फायनान्स नॉर्मली असं म्हटलं जातं की कॉमर्सची फील्ड आहे, कॉमर्सचे लोक तिकडे ऍडमिशन घेतात. पण माझ्या दृष्टीने फायनान्स ही जी फील्ड आहे ना, त्याच्यामध्ये इंजिनियर्स पण चांगलं काम करतायत, सायन्स बॅकग्राऊंड वाले पण चांगले काम करतात, आणि कॉमर्स वाले तर आहेच आहे. फायनान्स मध्ये सगळ्यात चांगली डिग्री जी आहे, जिचं करिअर स्कोप अपॉर्च्युनिटीज आहेत, ते म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. तुमचं कंपनी सेक्रेटरी झालं, त्याच्यानंतर तुमचं कॉस्ट अकाउंटिंग झालं, त्याच्यानंतर एक अमेरिकेमध्ये एक हे आहे ICA, CFA म्हणतात त्याला. तर त्याची पण इंडियन मार्केटमध्ये भरपूर डिमांड आहे. CFA ची डिमांड तर ऑल वर्ल्ड मध्ये आहे. आणि CFA सारखंच मी तर म्हणेन CA सुद्धा आहे, जे इंडियन प्रोव्हाइड करतं. त्याची पण चांगली अपॉर्च्युनिटीज आहेत. कमिंग बॅक टू MBA फायनान्स जे मी केलेलं आहे, MBA फायनान्सचं बेसिकली बघायला गेलं तर मुंबईतले पहिले 10 कॉलेजेस जे आहेत त्याच्यामधनं जर तुम्ही MBA डिग्री घेतली तरच मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. कारण तुम्हाला कॉम्पिटिशन घेण्यासाठी मार्केटमध्ये CAs आहेत, CS वाली लोक आहेत, MCOM झालेली लोक आहेत. ही लोक सुद्धा त्या पर्टिक्युलर पोझिशन साठी फाईट करतात. त्यामुळे जर MBA फायनान्स तुम्हाला 2 वर्षामध्ये तुम्हाला एक एलिजिबल कॅन्डिडेट व्हायचं आहे, तर यू हॅव टू डू फ्रॉम दिस 10 फर्स्ट कॉलेजेस ऑफ मुंबई. नाही, खरंच हे बरोबर आहे, कारण की सगळ्याच कॉलेजेसना कॅम्पस सिलेक्शनची तशी सोय नसते. मग फक्त डिग्री हातामध्ये येते आणि मग स्ट्रगल सुरू होतो आणि जॉब्स मिळत नाहीत. करेक्ट. तर मग म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे MBA केलं फायनान्स मध्ये, तर मला जाणून घ्यायला आवडेल की फायनान्स मध्ये ऍक्च्युली कोणकोणते अशा कॉर्पोरेट मध्ये किंवा कोणकोणत्या सेक्टर मध्ये जॉब मिळू शकतो? कारण की आय गेस फायनान्स हे सगळीकडेच युज केलं जात असेल, जसं IT सगळीकडे युज होतं. तर मग काय टाईपचे जॉब्स मिळतात मुलांना ह्यातून? ओके. बेसिकली आपल्याकडे ना सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर हे 2 मोठमोठे सेक्टर आहेत.
जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा विचार कराल तर फायनान्सचे रिलेटेड जॉब जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असतात ते अकाउंटिंगशी रिलेटेड असतात, फायनान्शियल मॅनेजमेंटशी रिलेटेड असतात. उदाहरणार्थ कंपनीमध्ये फंड कुठून येतोय, कमी कॉस्ट ऑफ फंडने मी फंड कसा रेज करावा, कुठल्या गोष्टीसाठी मी ते यूज करावा, त्याच्यामुळे माझी प्रोडक्टिव्हिटी वाढेल, या सगळ्या गोष्टी फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये येतात. तुमचं अकाउंटिंग नॉर्मली डे टू डे घडामोडी, डे टू डे ट्रान्झॅक्शन अकाउंट करणं हे अकाउंटिंग मध्ये येतं. हे झालं रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये फायनान्सचे रिलेटेड जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज भरपूर जास्त आहेत, कारण सर्व्हिस सेक्टरमध्ये पहिला येतो बँकिंग. बँकिंगमध्ये तुम्हाला फायनान्सचे प्रोफेशनल्स लागतात, तुझ्या इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीज, इक्विटी रिसर्च करणारे फर्म्स, उदाहरणार्थ स्टॉक मार्केट अंडरस्टँड करणारी लोक, मोठमोठ्या एनबीएफसीज, काही एनबीएफसी ज्या हाऊसिंग लोन मध्ये प्रेफरन्स म्हणजे स्पेसिफाईड असतात, जे हाऊसिंग लोन प्रेफर करतात. काही एनबीएफसी ऑटो इंडस्ट्रीज, ऑटो लोन देण्यामध्ये त्यांचं स्पेसिफिकेशन असतं. काही इंडस्ट्रीज स्मॉल फायनान्स ग्रुप, जे खेड्यापाड्यातील छोट्या छोट्या व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांना लोन देणं, त्यांची क्रेडिट वर्दीनेस चेक करणं, ह्या त्यांना फंड देण्यामध्ये ते लोक जास्त स्पेशलिस्ट असतात. तर अशा अपॉर्च्युनिटीज तर भरपूर आहेत. मी म्हणेल की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर घ्या किंवा सर्व्हिस सेक्टर घ्या, फायनान्स हे सगळीकडेच लागतं. आणि एक मी पुन्हा सांगेन की फायनान्स ही जी शब्द आहे हे कॉमर्सशी रिलेटेड कधीच नाही. त्याच्यामध्ये कॉमर्स बॅकग्राऊंड वालाच फायनान्स मध्ये करिअर करू शकतो असं माझ्या मतीने, किंवा असं इट इज अ प्रूव्हन फॅक्ट की चांगले चांगले इंजिनियर्स सुद्धा चांगल्या चांगल्या हुद्द्यावर बसलेले आहेत आणि काम चांगलं करतात. करेक्ट, करेक्ट. मग ज्या वेळेला म्हणजे तुमचं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं, तर त्यावेळेला काय जॉब रोल मिळाला होता? कारण की आता तुम्ही चीफ मॅनेजर आहात. हा, 2010 मी पास आउट केलं. 2010 मला वाटतं फायनल माझी जी कंपनी आली होती ती जस्ट 4th सेमिस्टरच्या अगोदर आली होती. 4 सेमिस्टर असतात एमबीए फायनान्स मध्ये. माझं सिलेक्शन झालं. मला LIC हाऊसिंग फायनान्स त्या कंपनीने त्याच्यामध्ये माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं. पहिला रोल जो मला दिला होता तो मॅनेजमेंट ट्रेनिंगचा होता. बेसिकली माझी स्टार्ट ही होम लोन इंडस्ट्रीमध्येच झाली आणि आज सुद्धा मी होम लोन इंडस्ट्रीमध्येच आहे. त्यांनी जो रोल मला दिला होता LIC हाऊसिंग फायनान्स, त्यावेळेस 2010 मध्ये थोडी स्मॉल ऑर्गनायझेशन होती, त्यामुळे शिकायची अपॉर्च्युनिटी मला तिकडे भरपूर जास्त. मला त्यांनी डिस्बर्समेंट मध्ये काही वेळ ठेवलं, ज्याच्यामध्ये तुमचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स चेक होतात, कुठल्या टाईपचं टायटल क्लिअरन्स कसं चेक केलं जातं, एखादी प्रॉपर्टी लिगली टेक्निकली ओके आहे की नाही, या गोष्टी तुमच्या डिस्बर्समेंट मध्ये होतात. तर त्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या. त्याच्यानंतर त्यांनी मला डिपार्टमेंट चेंज करून सँक्शन मध्ये टाकलं, त्याला नॉर्मली अंडर रायटिंग म्हणतात. अंडर रायटिंग मध्ये एखाद्या माणसाचं इन्कम किती आहे, तो मंथली किती EMI पे करू शकतो, त्याची क्रेडिट वर्दीनेस काय आहे, त्याचं बेसिकली इंटेन्शन आहे का लोन पे करण्याचं जर आपण त्याला लोन दिलं. त्याच्यानंतर ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर त्यांनी मला थोडंसं रिकव्हरीचं एक्सपोजर पण दिलं, ज्याच्यामध्ये एखादा माणूस लोन घेतो आणि काही कारणास्तव पे करत नाही, तर त्याच्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्याच्यावर काय कारवाई करतात, कुठल्या लिगली कारवाई आपण त्या पर्टिक्युलर माणसावर करू शकतो आणि आपले लोनचे इन्स्टॉलमेंट त्याच्याकडनं घेऊ शकतो. या सगळ्या टाईपचं एक्सपोजर मला LIC हाऊसिंग मध्ये मिळालं. LIC हाऊसिंगने मला आणखी मला वाटतं 1 ते 1.5 वर्षामध्ये ते पूर्ण ब्रांच हँडल करण्यासाठी ब्रांच मॅनेजर म्हणून रिक्रूट केलं. खारघर ब्रांच मध्येच होतो मी ब्रांच मॅनेजर म्हणून. तर तिकडे मी मॅनेज केलं. 1-2.5 वर्षाचा जो कालावधी होता माझ्या फर्स्ट जॉबचा, त्याच्यामध्ये मला भरपूर अपॉर्च्युनिटीज, एक्सपोजर, भरपूर काही दिलं LIC हाऊसिंग. येस, म्हणजे ग्राउंड लेवलला सगळं काम केलं, त्यामुळे आता सगळ्याच गोष्टी माहित झाल्या त्यातल्या. हो हो, आणि ती स्टार्ट होती LIC हाऊसिंग एवढी मोठी ऑर्गनायझेशन नव्हती. तर मी मला आठवतंय की पहिल्या दिवशी ना मी लोकांच्या डिस्बर्समेंटचे चेक मॅन्युअली लिहित होतो. ओके. की बाबा ह्या बिल्डरच्या नावाने हा 1 लाखाचा चेक, 15 लाखाचे लोन, असं सगळं मी लिटरली चेक मॅन्युअली लिहून डिस्बर्स करत होतो. अच्छा. छानच आहे. म्हणजे खूप ज्या वेळेला बेसिक पासून काम करतो ना, मग आपण हाय लेवलला गेल्यानंतर
ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या लोकांची परिस्थिती आपण समजून घेऊन त्यांना हेल्प पण करू शकतो ऍक्च्युली. हो 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 हो, माझी रिक्रुटमेंट मॅनेजमेंट ट्रेनिंग मधून झाली होती. मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणजे एक असिस्टंट मॅनेजर लेवलची पोझिशन असते आणि असिस्टंट मॅनेजरच्या खाली सुद्धा देर आर 3 ग्रेड्स, 3 वेगवेगळे हायरार्की असतं एचआरचं. तर मी पहिल्यांदा जेव्हा LIC हाऊसिंग मध्ये लागलो होतो ना, तेव्हा ह्या एक्झिक्युटिव्ह लोकांसोबत मी काम करायचो. त्यांच्यासोबत मिसळलो होतो, त्यांच्या जोडीला ते जे काम करतात ते शिकत होतो. एक्सपोजर चांगलं होतं. गुड गुड. मग मॅनेजमेंट ट्रेनिंग नंतर कोणती पोस्ट मिळाली तुम्हाला? मॅनेजमेंट ट्रेनिंग मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅनेजमेंट ट्रेनिंग नंतर 1-1.5 वर्षानंतर त्यांनी मला असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉब केलं कंपनीमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी असिस्टंट मॅनेजर वरनं डेप्युटी मॅनेजर बनवून मला एरिया मॅनेजर म्हणून कारगरला टाकलं, म्हणजे एक ब्रांच हँडल करण्यासाठी. अच्छा. ब्रांच हँडल मी आणखी 1 ते 1.5 वर्ष केली. त्याच्यानंतर आय हॅव शिफ्टेड टू HDFC लिमिटेड. HDFC लिमिटेड मध्ये माझा रोल, मला टोटली डिस्बर्समेंटची रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. HDFC LIC हाऊसिंगच्या कम्पेअर मध्ये एक मोठी ऑर्गनायझेशन आहे. True. तर HDFC मध्ये एक स्ट्रक्चर्ड काम होतं. ओके. म्हणजे तुम्ही जर डिस्बर्समेंट फील्ड मध्ये आहात हा. तर तुम्ही डिस्बर्समेंट रिलेटेड कामच करा. बरं. तर मला HDFC मध्ये जेव्हा मी रिक्रूट झालो तेव्हा त्यांनी मला डिस्बर्समेंटसाठी त्याच्यासाठी रिक्रूट केलं आणि कंटिन्युअसली मी त्यांचं डिस्बर्समेंट करत होतो. होम लोनचं डिस्बर्समेंट जवळजवळ 1.5 वर्ष मी HDFC लिमिटेड मध्ये डिस्बर्समेंट मध्ये होतो. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा मला शिफ्ट केलं अंडर रायटिंग मध्ये. अंडर रायटिंग मध्ये मी आणखी 2.5 वर्ष 2 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर मी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स मध्ये जॉईन झालो आणि आजही मी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स मध्ये आहे. गुड गुड. मग म्हणजे HDFC आणि इंडिया बुल्स ऍक्च्युली खरंच ह्या दोन्ही मोठ्या कॉर्पोरेट आपण म्हणू शकतो कम्पेअर टू LIC फायनान्स. तर मग हो हो. हा, मग ह्या 2 ठिकाणचा जॉब केल्यानंतर इथे काय तुम्हाला फरक जाणवतो का? म्हणजे डिफरन्स आहे का इंडियाबुल्स वर्क कल्चर मध्ये किंवा जॉब ड्युटीज ज्या आहेत त्यामध्ये काही डिफरन्स येतो का? कारण की ऑर्गनायझेशन मोठी आहे आता. हा, बघायला गेलं तर ना HDFC लिमिटेड आणि LIC हाऊसिंग हे थोडस, आता LIC हाऊसिंग गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे. HDFC लिमिटेड मार्केटमध्ये होल्ड आहे. ओके. आणि इंडियाबुल्स हाऊसिंग ही प्रायव्हेट कंपनी आहे आणि इंडियाबुल्स हाऊसिंग इट्स ग्रोईंग कन्सर्न. आता ती ग्रो होती. तर बेसिक डिफरन्स जो आहे तो कस्टमर प्रोफाईल आहे. HDFC लिमिटेड मध्ये माझा जो कस्टमर प्रोफाईल आहे हा एकदम क्लीन आणि क्लिअर प्रोफाईल आहे, ज्याच्यामध्ये योग्य कंपनीमध्ये चांगला पॅकेज वाला माणूस माझ्याकडे येतो लोन घेण्यासाठी. HDFC लिमिटेड म्हणा किंवा LIC हाऊसिंग म्हणा. ओके. इंडियाबुल्स हाऊसिंग मध्ये माझ्याकडे सगळ्या प्रकारची लोक येतात. ओके. माझ्याकडे असा माणूस येतो की ज्याची स्वतःची मिनरल वॉटरची इंडस्ट्री आहे. माझ्याकडे असा माणूस येतो की जो BMC मध्ये चपरासी आहे. तर ह्या सगळ्या प्रकारच्या लोकांशी मला बोलायला लागतं. त्याच्यानंतर डिसिजन घ्यायला लागतं की ह्याला कुठलं आणि किती लोन देणं गरजेचं आहे. जर लोन देण्यासाठी आपण रेडी झालो तर कुठल्या टर्म्स अँड कंडिशनला द्यायचा. तर इंडियाबुल्स हाऊसिंग मध्ये एक आहे की एक्सपोजर, कस्टमरच्या वेगवेगळे कस्टमरशी तुम्हाला हँडल करायचं जी अपॉर्च्युनिटी मिळते ती इंडियाबुल्स हाऊसिंग मध्ये जास्त आहे आणि थोडस तुम्हाला ऑथॉरिटी जरा जास्त मिळते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स मध्ये. मे बी बिकॉज आज या ज्या पोझिशनला आता मी आहे त्यांना त्या पोझिशनला त्यांनी मला ऑथॉरिटी दिली आहे आणि मला जरा इंडियाबुल्स हाऊसिंग मध्ये थोडं कम्फर्टेबल वाटतं काम करायला. छान छान. कारण की जिथे कम्फर्टेबल वाटतं तिथे आपण खूप बऱ्याच गोष्टी नव्याने पण सुरुवात करू शकतो. आणि हो 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 हो. आणि जसं ग्रोइंग सगळ्यात कंपनी आहे महत्त्वाचं, तर आपले इनपुट्स पण ते लोक एक्सेप्ट करत असतील. हा हा हा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी तर सांगेन तुमचे बॉसेस, कंपनी तर थोडंसं बाजूलाच ठेवा, पण तुमचे बॉसेस जर तुमच्या चांगले असतील तर एक वेगळीच मजा असते काम करायला. ह्याच्यामध्ये माझं आय एम लकी की इंडियाबुल्स हाऊसिंग मध्ये मला भरपूर चांगले बॉसेस मिळाले आहेत. म्हणजे असे बॉसेस की ज्यांच्यासोबत मी
पर्सनल लेवलला म्हणा, प्रोफेशनल लेवलला म्हणा, काही गोष्टी शेअर करू शकतो आणि ते लोक ऐकतात त्या सगळ्या गोष्टी. असं मिळणं हे रेअर आहे. त्या बाबतीत खरंय. मी लकी आहे. नाही, टचवूड हे असंच राहू दे. येस. मला आता हे पण विचारायचं आहे, की जसं की तुम्ही आधी सुरुवातीलाच मेन्शन केलं, की कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. मग तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर लगेचच MBA केलं होतं, की थोडा वर्क एक्सपिरियन्स घेतल्यानंतर केलेलं? ऍक्च्युली कसं झालं की ग्रॅज्युएशन मी तुला सांगतो 10वी नंतर मी सायन्स बॅकग्राऊंड मध्ये गेलो. 11वी-12वी मध्ये सायन्स, त्याच्यानंतर BSc बायोटेक्नॉलॉजी मी केलं कम्प्लीट. तर ग्रॅज्युएशन हे पूर्ण माझं सायन्स मध्येच आहे. हं, हं, हं. ग्रॅज्युएशन करताना मला जाणवलं की ही फील्ड माझी नाहीये, हं, हं, की हं. मी ह्या फील्डमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. हं, हं, तर हं. मग ग्रॅज्युएशन करताना जेव्हा मी TY मध्ये होतो हं, तेव्हा हं, हं. अंडरस्टँड केलं की फायनान्स इज व्हेअर आय एम इंटरेस्टेड इन टू. हं, तर हं. मी TY ला डिसाईड केलं की चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं. ओके. मी अभ्यास पण चालू केला चार्टर्ड अकाउंटंटचा. हं, पण हं, हं. त्याच दिवशी म्हणजे त्याच ड्युरेशन मध्ये असं एक रूल निघाला की चार्टर्ड अकाउंटंटला 3.5 वर्षाचा आर्टिकलशिप कंपल्सरी आहे. हं. आता ग्रॅज्युएशन नंतर 6 वर्ष एका डिग्रीसाठी देणं मला थोडंसं मला हं. योग्य नाही वाटलं. हं, हं. म्हणून CA हे स्टॉप करून मी MBA फायनान्सची तयारी स्टार्ट केली. तर हं, हं. त्याच्यामुळे काय झालं की ग्रॅज्युएशन नंतर मला 1 वर्ष गॅप देणं गरजेचं पडलं, कारण ओके. MBAच्या अभ्यासासाठी. हं, हं, हं. तर 1 वर्ष मी गॅप घेतला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्या आणि मग महाराष्ट्राची जी एंट्रन्स एक्झामिनेशन आहे ती क्लिअर करून मला MET मध्ये ऍडमिशन मिळालं. MET बँड्रा, तिकडनं मी फायनान्स केलं, MBA फायनान्स. हं, 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 हं. ओके. तशी जर्नी आहे. बेसिकली सायन्स बॅकग्राऊंड मधनं हे कम्प्लिटली डिफरंट बॅकग्राऊंड, डिफरंट सेक्टरमध्ये मी घुसलो. हं, हं, हं. पण आता एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स पाहताना असं मागे जर वळून पाहिलं, जसं तुम्ही आता मेन्शन केलं ना, की 1 वर्षाचा तुम्हाला गॅप घ्यावा लागला कारण की CA साठी 6 वर्ष पुढे देणं पॉसिबल नव्हतं त्यावेळेला आणि मग तुम्ही तसंच त्याच रिलेटेड काहीतरी म्हणून MBA साठी तुम्ही प्रयत्न केलात. पण ज्यावेळेला आता मागे वळून पाहता, तर असं वाटतं का, की जे स्टुडंट्स आहेत त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर लगेचच MBA करावं, की थोडं फायनान्समध्ये जर काम करायचं असेल, तर थोडा एक्सपिरियन्स घ्यावा, वर्क एक्सपिरियन्स आणि मग MBA करावं? काय बेटर आहे त्यापैकी? वर्क एक्सपिरियन्स घेऊन शिकणं हे कधीही बेटर असतं. ओके. कारण वर्क एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला कळतं एक्झॅक्टली काम काय आहे, हं, कुठल्या हं. अपॉर्च्युनिटीज, कुठल्या टाईपच्या संधी आपल्याला मिळू शकतात, कुठल्या टाईपचा रोल आपल्याला कॉर्पोरेट ही ऍक्च्युली डेफिनेशन आपल्याला काम केल्यानंतरच कळतं की हं, बाबा हं. ह्याला कॉर्पोरेट म्हणतात, असं काम केलं जातं सर्व्हिस किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला. ते एक्सपोजर असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही MBA करत असाल ना, तर हं, ते हं. बेस्ट आहे. हं, हं. म्हणजे मी तर म्हणेल की 2-2.5 वर्षाचा एक्सपिरियन्स एखाद्या चांगल्या कंपनीमधून असेल हं, आणि हं. त्याच्यानंतर तुम्ही MBA करताय, हं, तर हं. तो बेनिफिटच आहे तुमच्यासाठी. ओके. खरंच म्हणजे त्या टर्मिनॉलॉजीज अंडरस्टँड करण्यासाठी त्यांना मे बी जास्त फायदा होत असेल आणि हो, लवकर हो, कॅच हो. करत असतील. हो, नक्कीच. छान, छान. मग आता एवढं म्हणजे जसं की फायनान्स डिपार्टमेंट आहे, हे बँकिंग टाइपच आहे सगळं. बँक आणि फायनान्स ह्या सगळ्या गोष्टी. तर कोविडमध्ये सगळ्यांना सुट्ट्या मिळाल्या होत्या किंवा वर्क फ्रॉम होम होत होतं. तुमचं कसं होतं शेड्यूल? जावं लागत होतं का तिकडे? आमचं मार्च 23rd मला वाटतं लॉकडाऊन जेव्हा डिसाईड झाला, हं, त्याच्यानंतर बंदच होतं. हं, हं, हं. जवळ-जवळ 1-1.5 महिना बंद होतं. नंतर वर्क फ्रॉम होम स्टार्ट झालं, कॉलिंग स्टार्ट झाले, कस्टमरला कॉल करणं घरून. आणि मी तर म्हणेल फर्स्ट वीक ऑफ जून पासून आम्ही कंटिन्युअसली ऑफिसला जातोय. हं, 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 हं. ओके. नाही मी ह्यासाठी विचारलं, कारण की जसं तुम्ही मेन्शन केलं होतं, की आता तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या टाइपचे लोकं लोनसाठी येतात. मग म्हणजे असं नाही की एकदम हाय लेव्हलचा माणूस येतोय, तर कधी BMCमध्ये चपरासी आहे, तो पण माणूस येतोय. म्हणजे खूप व्हरायटी ऑफ फील्डमधली लोकं तुमच्याकडे येतायत. आणि कोविडमध्ये बऱ्याच लोकांचे बिझनेसेस ठप्प झाले होते. काहीच नव्हतं.
मग त्यावेळेला मग कसं खूप अवघड वगैरे गेलं लोकांना पुन्हा कनेक्ट करायला ह्या सगळ्या गोष्टींसोबत? हो, बेसिकली मी तुम्हाला सांगतो की लोन रिपेमेंट ही जी गोष्ट असते ना, ती माणसाच्या फायनान्शियल कॅपॅबिलिटीवर ओके. आणि आम्ही लोन देतो. लोन आम्ही असं करून देतो की हा माणूस दर महिन्याला मला एवढी रक्कम देईल, त्याला आपण ईएमआय म्हणतो, बरोबर. आता माणसाची फायनान्शियल कॅपॅबिलिटी जर योग्य, मतलब जर फायनान्शियल क्रायसिस मध्ये तो जर असेल तर तो ईएमआय पे करू शकतो. आणि ती केस नंतर आमच्याकडे येते की ह्या माणसाने लगातार 2 महिने किंवा 3 महिने ईएमआय पे केलेला नाहीये. ओके. तर अशा केसेस कोविडमुळे भरपूर आमच्याकडे आल्या. मग सरकारने जे रिस्ट्रक्चरिंगचे आदेश दिले, सरकारने जे फायनान्शियल त्यांना मदत केली, मग अशा रिस्ट्रक्चरिंगच्या लोनचं आम्ही केलं. तर बेसिकली बघायला गेलं तर कोविडमुळे जबरदस्त लोकांवर फटका बसलेला आहे. बिझनेस खडे बिझनेस ठप्प झालेले होते. आत्ता स्टार्ट झालेत ते लोक, आत्ता ईएमआय आमचे रेग्युलर पे करतायत. लकीली गव्हर्नमेंटने जे रिस्ट्रक्चरिंगचे आदेश दिले, जे मोरॅटोरियम दिलं, त्याच्यामुळे बराच फायदा झाला इंडस्ट्रीला. तुमचं हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज, ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्रीज, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीज, ह्या सगळ्या ठप्प झाल्या होत्या. या सगळ्यांमध्ये इव्हन बेसिकली तुमचे छोट्या ज्या आपण बोलतो ना मायक्रो इंडस्ट्रीज, मीडियम साईज इंडस्ट्रीज, ह्यांनाही फटका बसला होता. कारण जी चेन आहे, सप्लाय चेन आपण जी म्हणतो की मी पैसे पुढे देतोय तर मला पैसे आले पाहिजेत, हीच ब्रेक झाली होती. मी पैसे देऊ का जर मला पैसे येत नाहीये. ही बेसिक चेन जी डिस्टर्ब झाली होती कोविडमुळे, त्याच्यामुळे भरपूर फटका बसला. आम्हाला सुद्धा फटका बसला, बँकिंग सेक्टरला सुद्धा फटका बसला. रेग्युलर ईएमआय हा आमचा इन्कम सोर्स असतो, बँक किंवा एनबीएफसी म्हटलं तर. तो जर रेग्युलर आला नाही तर आम्ही काय करू, कारण तेच आमचं एक हे आहे, इन्कम आहे. तर त्या दृष्टीने विचार केला तर कोविडमुळे भरपूर सेक्टर्सला फटका बसलाय. आणि कस्टमरच्या जेव्हा लोन डिफॉल्ट होतात आमच्याकडे, जी लिस्ट आमच्याकडे निघते की एवढे कस्टमर, ही लिस्ट मला वाटतं ऑगस्ट महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही जी काढली होती लिस्ट, ती भरपूर मोठी होती. त्याच्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलं, भरपूर काही फायनान्शियल मदत करण्यात आली गव्हर्नमेंटच्या हेल्पने. त्यामुळे आता कदाचित थोडंफार रेग्युलर होत आहे. आणि आय होप की हे असंच रेग्युलर राहील, कारण पुन्हा एक लॉकडाऊन सहन नाही होणार आता. नाही, पूर्ण अर्थव्यवस्थेला फटका बसला तर देश अजून 10 वर्ष 15 वर्ष मागे जाईल. मला म्हणजे हे अपार्ट फ्रॉम कोविड हे पण जाणून घ्यायला आवडेल की ह्या फील्डमध्ये काय काय चॅलेंजेस येतात काम करत असताना? ओके. काम करत असताना चॅलेंजेस भरपूर आहेत. कारण याच्यामध्ये तुम्हाला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे की तुम्ही पुढच्या माणसाला पैसे देऊ शकता. ओके. आणि आताच्या घडीला पैसे समोरच्या माणसाला देणं, समोरच्या माणसाचं क्रेडिबिलिटी चेक करून, ही मुळातच एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ह्या रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा बऱ्याच काही गोष्टीचं ध्यान ठेवायला लागतं की समोरचा माणूस ट्रस्टवर्दी आहे का, जेन्युइन आहे का. तर काही वेळेस काय होतं की जे चॅलेंज आम्ही फेस करतो ते अंडरस्टँड करणं की समोरचा माणूस ऍक्च्युली तो जे पोर्ट्रे करतोय ते ऍक्च्युली आहे का. म्हणजे एखादा माणूस म्हणत असेल की मी अशा कंपनीमध्ये काम करतो, मी अशा पोझिशनला आहे, तर ऍक्च्युअली मध्ये जाणून घेणं की बाबा ह्याला त्या वर्कच्या रिलेटेड नॉलेज आहे का, हा ऍक्च्युअल मध्ये तिकडे काम करतोय का, ह्याचा ऍक्च्युअल मध्ये बिझनेस सेटअप आहे का. कारण कधी कधी काय होतं की फेक डॉक्युमेंट्स तयार केले जातात, फेक प्रोफाईल बनवलं जातं, तुमचे केवायसी पण फेक तुमच्याकडे आलेले असतात. आणि ते अंडरस्टँड करणं, त्याप्रमाणे डिसिजन घेणं, ही एक मोठी चॅलेंज मी म्हणतो की आमच्या या फील्डमध्ये आहे. कारण योग्य माणूस, कधी कधी काय असतं की माणसाकडे पैसे असतात पण माणसाची जी आपण बोलतो ना इच्छा असते दर महिन्याला ईएमआय देण्याची, ती कधी कधी काही माणसांमध्ये नसते. त्याच्या अकाउंटमध्ये पैसे असतील पण तो देणार नाही. तसे माणसं ओळखणं आणि त्यांना लोन न देणं हा ऍक्च्युली मोठा चॅलेंज आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये.
कारण की चुकून जर अशा माणसाला दिलं तर त्याच्याकडून ते सगळं रिटर्न येईपर्यंत खूप मोठं टेन्शनच असणार आहे हे. हो. आणि आणखी मी म्हणेल की समजा एखादी प्रॉपर्टी कोणी मॉर्गेज कर, आम्ही होम लोन मध्ये करतो. होम लोन बेसिकली इट्स सिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन याला का म्हणतात की तुमच्याकडे एखाद्याची प्रॉपर्टी मॉर्गेज असते. ओके, त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन प्रमाणे तुम्ही त्याला लोन देता. ओके, आता कधी कधी काय होतं की प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स फेक बनवले जातात आणि एका प्रॉपर्टीवर मल्टिपल फायनान्स कंपनीकडनं लोन दिलं जातं. तर हे सुद्धा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टी जी आपल्याकडे येते आहे ती आपणच फंडिंग करतोय तिला, आपल्याकडे जे डॉक्युमेंट दिले ते ऍक्च्युअल मध्ये ओरिजिनल आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करणं आणि खरंच हा मोठा चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत आमच्या, ते आमची मदत करतात आणि ऑन द बेसिस ऑफ त्यांचं फीडबॅक आम्ही मग एका पर्टिक्युलर डिसिजनवर येतो की जायचं आहे लोन की नाही जायचं. बरोबर आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर हे खूप स्ट्रेसफुल काम आहे. हो, कारण अमाऊंट 1,00,000ची जरी तुम्ही जास्त दिली तरी, कारण बऱ्याच काही गोष्टी आहेत, रेशोज आम्हाला बघायला लागतात, त्याचे एक्झिस्टिंग ऑब्लिगेशन आम्हाला ट्रॅक करायला लागतात की बाबा हा माणूस आत्ताच्या घडीला किती लोन सर्व करतोय. जर त्याचं आत्ताच्या घडीला तो लोन सर्व करते तर ते लोन कसे सर्व करते, रेग्युलर पेमेंट आहे का त्याचे, त्या सगळ्या गोष्टी डिसाईड करून फॅमिलीचं बॅकग्राऊंड बघायला लागतं. फॅमिली काय करते, फॅमिलीमध्ये आणखी कोणी अर्निंग मेंबर आहे का त्याच्या फॅमिलीमध्ये, की बाबा ह्या माणसाने जर एवढा EMI मंथली जर पे केला तर उरलेल्या पैशामध्ये असं घर चालेल का, या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड करून एक फायनल अमाऊंट डिसाईड करून लोन देणं ही मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर. मग खरं एवढ्या स्ट्रेसफुल कामानंतर स्वतःसाठी काही वेळ मिळतो का कधी? हो, काढायला लागतो. कारण पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे बॅलन्स करणं गरजेचं आहे. कधी कधी होतं आम्हाला आमच्या इंडस्ट्रीमध्ये महिन्याचे शेवटचा जो आठवडा आहे तो भरपूर स्ट्रेसफुल असतो. त्याच्यामध्ये आम्हाला संडेला पण काम करायला लागतं. तर तो एक शेवटचा हप्ता जर काढला तर पहिले 3 हप्ता तुम्हाला टाइम असतो, तुम्ही फॅमिलीला देऊ शकता, पर्सनल लाईफ सुद्धा तुम्ही तुमचे हॉबीज वगैरे किंवा फॅमिलीला टाइम देणं झालं तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. वाव, ग्रेट. मग तुम्हाला काय करायला आवडतं असा वेळ मिळाल्यावर? माझं बेसिकली मला जेवण बनवायला भरपूर आवडतं. वाव. तर मग वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवणं, मग क्रिकेट खेळणं, बाहेर कुठलाही आउटडोअर गेम म्हणा, क्रिकेट नाही तर बाहेर कुठलाही आउटडोअर गेम खेळायला मला आवडतं. कुकिंग शिकलेलो आहे आता लॉकडाऊन मध्ये, ते वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मी बायको सांगते आणि मी बनवतो. मला ते बनवून तिला खाऊ घालायला आवडतं. आहेत. त्याच्यानंतर टीव्ही बघायला पण मला आवडतं. ओके. आहेत. ऍक्च्युअली कोविडने मला वाटतं सगळ्यांना स्वयंपाक करायला शिकवलं. हो. नाही, पण माझं कुकिंगचा जो इंटरेस्ट आहे तो कोविडच्या अगोदरचा आहे. अच्छा. कुकिंग कोविडमुळे तो आणखी चांगला झाला. अच्छा. प्रोफेशनल एकदम प्रोफेशनल झालं. ग्रेट. हे कोर्सेस सांगतो की जे फायनान्स फील्ड मध्ये लोक करतात आणि त्यांना अपॉर्च्युनिटी मिळतात. तर मी पहिल्यांदा पण मेन्शन केलेलं आहे, आता पण मेन्शन करतो. CA चार्टर्ड अकाउंटंट हा बेसिकली चार्टर्ड अकाउंटिंग तुम्ही 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर स्टार्ट करू शकता. चार्टर्ड अकाउंटिंग मध्ये तुमचं टॅक्सेशन, तुमचा लॉ, तुमचा कॉस्ट अकाउंटिंग, तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट, या सगळे वेगवेगळे कोर्सेस सब्जेक्ट्स कव्हर होतात आणि तुम्ही एक फुल फ्लेज अकाउंटिंग पर्सन म्हणून मार्केटमध्ये येतात. आजच्या तारीखमध्ये CA ची डिमांड ही पूर्ण वर्ल्ड मध्ये, इंडियन CS ची डिमांड भरपूर जास्त आहे. सेकंड ऑप्शन इज CS, ज्याला कंपनी सेक्रेटरी आपण म्हणतो. कंपनी सेक्रेटरी कुठल्याही कंपनीमध्ये एक कंपनी सेक्रेटरी असणं गरजेचं असतं, हा रूल आहे. आणि कंपनी सेक्रेटरी बेसिकली डील्स विथ लॉज, कॉर्पोरेट लॉज. तर लीगल मॅटर कुठल्याही कंपनीचे असतात तो डील हा कंपनी सेक्रेटरी करतो. ओके. तिसरं आहे कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग ICWA म्हणतात त्याला.
ICWA हा जो कोर्स आहे, हा कोर्स करणारे लोक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज मध्ये जास्त काम करतात, कारण ह्यांना एखाद्या प्रोडक्टचं कॉस्टिंग कंट्रोल कसं ठेवायचं त्या बाबतीतलं नॉलेज जास्त असतं. त्यामुळे ICWA इज ऑल्सो अ गुड कोर्स ज्यांना फायनान्स सेक्टरमध्ये पुढे जायचं आहे. थर्ड इज तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा तुमचं आता तुमच्याकडे जो फंड आहे त्याचं तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट कराल, तुम्हाला चांगले रिटर्न्स कसे मिळतील, तर एक FP फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून सुद्धा एक कोर्स आहे, तो सुद्धा मुलं करतात आणि त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात मार्केटमध्ये. पाचवं CFA. देर आर 2 CFAs, एक अमेरिकन इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करतं आणि एक इंडियन इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करतं. त्या दोन्ही CFA ला भरपूर डिमांड आहे. एनी ग्रॅज्युएट पर्सन कॅन एनरोल अँड कॅन कम्प्लीट दिस स्टडी. आणि हे मेजर कोर्सेस आहेत जे केल्यानंतर तुम्हाला फायनान्स सेक्टर तुमच्यासाठी ओपन होतं. आणि हे जे शिक्षण आहे ते जस्ट 1 स्टेप आहे तुमच्या करिअरमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे जे जायचं आहे ते तुमच्या स्किलवर अवलंबून आहे, तुमच्या नॉलेजवर अवलंबून आहे आणि तुम्ही एखाद्या सिच्युएशनला हँडल करता त्याच्यावर अवलंबून आहे. हे जे कोर्सेस मी सांगितले, इट्स जस्ट 1 स्टेप की ज्याच्यामध्ये तुम्ही या अफाट सेक्टरमध्ये प्रवेश मिळू शकता. बाकी ग्रोथ जी आहे ती तुमच्या स्किलवर, तुमच्या नॉलेजवर आणि तुम्ही एखाद्या सिच्युएशनला कसं फेस करता त्याच्यावर अवलंबून. खरंय खरंय, कारण की तुम्ही आता जे बोलत ना स्किल, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा काय होतं की मला शिकायचंय किंवा मला करायचंय म्हणून मुलं ऍडमिशन घेतात आणि ग्रॅज्युएशन मध्ये किंवा हा पर्टिक्युलर कोणता कोर्स असेल त्यामध्ये आपले 100% देऊन त्यांनी एफर्ट्स लावलेलेच नसतात आणि बस एक डिग्री हातामध्ये येते आणि नंतर जॉब्स मिळत नाहीत आणि काहीच येत नाही. म्हणजे असं होतं ना की मी हे शिकले किंवा शिकलो पण मला त्या दृष्टीने जॉब मिळालाच नाही. तर हे स्किल्स डेव्हलप करणं त्या टाइम पिरियड मध्ये खूप महत्वाचं आहे. हो हो हो. आणि स्किल तुमची सिच्युएशन तुम्हाला फोर्स करते डेव्हलप करण्यासाठी. एखाद्या सिच्युएशनला तुम्ही कसं फेस करताय, त्याच्यातून कसा मार्ग काढताय, ते महत्वाचं आहे. कारण तेच तुम्हाला शिकवतं की, कारण लाईफ सुरळीत कधीच नसते, त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन येतच असतात. त्यामुळे एखाद्या बॅड फेज मध्ये तुम्ही कसं रिॲक्ट करताय, तुमच्या एखाद्या तुम्ही जो जॉब करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा दिवस चांगला असतो, एखादा दिवस वाईट असतो, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, तुम्हाला ते फेस करायचं आहे आणि याच्यातूनच माणूस शिकतो आणि स्किल डेव्हलप करतो. खरंय खरंय. मग आता तुमचं कसं काय की तुम्ही स्टार्ट पासूनच हाऊसिंग लोन म्हणजे लोन डिपार्टमेंट मध्ये काम करताय, राईट? तर मग हाऊसिंग लोन पुढे हा, तर ह्यामध्ये अजून पुढे काय स्कोप आहे? ओके, हाऊसिंग लोन. ओके, आता मी जो काम करतो जो माझा प्रोफाईल आहे हाऊसिंग लोनशी रिलेटेड आहे. पण सगळे लोन प्रोडक्ट्स जे आहेत, ऑटो लोन, पर्सनल लोन, तुमचं मशिनरीच्या अगेन्स्ट घेतलेलं लोन, हाऊसिंग लोन, हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ना ते इंटर रिलेटेड आहेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या प्रोडक्ट मध्ये जर काम केलं तर तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते काम करण्याची. ओके. आणि कुठलंही लोन जे आहे बँकेत ना, ते लोन्स डिपार्टमेंट जे आहेत ना, ते म्हटलं जातं की तुम्ही ऍसेट साईडची लोक आहात. ओके. तर ऍसेट साईड मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज भरपूर मिळतात जर तुम्ही एखाद्या लोन इंडस्ट्रीमध्ये काम केलं. त्या दृष्टीने तुम्ही ग्रो होऊ शकता आणि स्टेप बाय स्टेप वर जाऊन एखाद्या चांगल्या पोझिशनला तुमचं करिअर एंड करू शकता. खरंय. शेवटी मेहनतीला पर्याय नाहीये. कोणत्याही फील्ड मध्ये गेलं तरी मेहनत अफाट करावीच लागणार आहे. हो हो हो. मेहनत अफाट गरजेचं आहे मेहनत. हो. आणि ती त्या एज ग्रुप मध्ये प्रत्येकाने केली तर पुढचं आयुष्य सुरळीत पार पडण्यासाठी त्यांना नक्कीच हेल्प होईल. हा हा. माधुरी, आणखी एक सांगायचं, मेहनत एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट जी कॉर्पोरेट बघतं ती म्हणजे तुमची ऑनेस्टी आणि तुमची इंटिग्रिटी. तुम्ही तुमच्या कामात किती ऑनेस्ट आहात. आणि इंटिग्रिटी म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही चूक किंवा वाईट मार्गाने नका करू की तुमच्या पर्सनल बेनिफिट होईल.
या दोन गोष्टी भरपूर मॅटर करतात. ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि तुम्ही किती मेहनती आहात. या 3 गोष्टी तुमच्याकडे असतील ना, तर तुम्ही करिअरमध्ये पुढे जाऊ शकता. व्हेरी ट्रू. नाही खरंच, आणि म्हणजे इतकं छान वाटलं ना तुमच्यासोबत बोलून. नक्कीच स्टुडंट्सना ह्याचा फायदा होणार आहे. आणि बस त्यांनी ह्या प्रिपरेशनसाठी जर त्यांना MBA करायचं असेल फायनान्समध्ये, तर आय गेस सेकंड इयर पासून सुरुवात केली तर जास्त बेटर राहील. ग्रॅज्युएशनच्या हो सेकंड हो इयर. हो. येस येस. सेकंड इयर पासून त्यांनी एंट्रन्स एक्झामिनेशन शॉर्टलिस्ट करावे की मला हे एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायचे आहेत. हे एंट्रन्स एक्झामिनेशन दिल्यानंतर मी ह्या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळू शकतं. अशा एक शॉर्टलिस्ट केल्यानंतर 1 वर्ष पुरेसा आहे अभ्यास करायला. कारण की कोणतीही एंट्रन्स एक्झाम सोपी नसतेच ऍक्च्युअली. हो. आणि आपल्याकडे जे कॉम्पिटिशन आहे ते जबरदस्त आहे इंडियामध्ये. कारण इंडियामध्ये भरपूर एलिजिबल कॅन्डिडेट आहेत जे अस्पायर करतात या सगळ्या एंट्रन्स एक्झामिनेशन क्लिअर करण्यासाठी आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. मुंबई काय म्हणतो, इंडियामध्ये कॉम्पिटिशन भरपूर हाय आहे. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या एक्झामिनेशन क्रॅक करून ऍडमिशन मिळवण्यासाठी. खरंय. आणि नक्कीच स्टुडंट्स आणि पेरेंट्सना पण ह्याचा फायदा होणार आहे. ज्या वेळेला त्यांच्या मुलांसाठी हे करिअर चूज करायचं असेल तर ते त्याप्रमाणे प्लॅन करू शकतात. त्यांना ऍटलीस्ट हे माहिती झालंय की काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. हो हो हो. आणि कोणत्या प्रकारचं काम करावं लागतं आणि त्यासाठी काय स्किल सेट असावे पाहिजेत हे पण त्यांना समजलं असेल आता. नक्कीच. आणि आपल्या आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नो प्रॉब्लेम, तुम्ही कॉल करू शकता. नक्कीच मला आवडेल इनपुट द्यायला. हो, नक्कीच आपण पुन्हा कनेक्ट होऊ. आणि तुम्ही तुमचा इतका छान बहुमूल्य वेळ मला दिलात, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार खरं तर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.